गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होणार का अशा चर्चा रंगल्या आहेत। या दोन्ही भावांनी विजयी मेळावा एकत्रपणे घेतल्यानंतर तर या चर्चांना जास्तच बळ देखील मिळालं। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले हे दोन्ही भाऊ युती करणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला। त्यातच आता उद्धव ठाकरेंनी अत्यंत मोठं वक्तव्य देखील केलं। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मनसेशी युतीबाबत उद्धव काय बोलले? उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी कोणता मुहूर्त निवडला? राज ठाकरेंनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं। मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी। उद्धव ठाकरेंनीही ब्रेकिंग न्यूज दिली। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। मराठीच्या मुद्द्यावर या दोन्ही भावांनी रान पेटवलं। हिंदी सक्तीला विरोध करत सरकारवर आसूड ओढले। मोर्चाची तयारी झाली। मोर्चात दोन्ही भाऊ एकत्र दिसणार म्हणून महाराष्ट्र उत्सुक झाला आणि अचानक सरकारने हिंदी सक्तीचा GR रद्द केला। आता GRच रद्द झाल्यावर मोर्चा काढायचा कसा? दोन भावांना एकत्र पाहता येणार नाही म्हणून महाराष्ट्र हिरमुसला। पण या दोघांनी विजयी मेळावा घेतला। त्यात ठाकरे बंधूंनी गळ्यात गळे घातले। तब्बल 20 वर्षांनंतर हे दोन्ही भाऊ एकत्र दिसले। त्यामुळे आता एकदाचे ठाकरे बंधू एकत्र आले असा आशावाद सगळ्यांच्या मनात निर्माण झाला। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशेषतः आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी वक्तव्य केली। आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे, राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले हे ठाकरे बंधू राजकारणाच्या मैदानात असेच एकत्र येतील का? या मनोमिलनाला युतीचं स्वरूप येईल का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। त्यातच आता येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेसह अनेक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का अशी चर्चा रंगली आहे। त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी मनसेशी युतीबाबत अत्यंत मोठं वक्तव्य केलंय। अनेक वर्षानंतर म्हणजे 20 वर्षानंतर आम्ही पहिल्या प्रथम एका व्यासपीठावरती आलो। ठीक आहे, पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत। ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी। त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच। मुद्दा येतो तो पुढे राजकारणाचा। आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये। ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो आणि करूही। एकूणच येत्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार का हा खरा प्रश्न आहे। तसं झालं तर मराठी माणसांची मतं एकवटून ती दोन्ही ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे। त्यातून मग राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।